नमस्कार, आवाज़ इंडिया में आपका स्वागत है। हर साल 1 जनवरी को लोग भीमा कोरेगांव पहुंचते हैं और विजय स्तंभ के दर्शन करते हैं। इस शौर्य दिवस के मौके पर तकरीबन 10 लाख से ज़्यादा लोग यहाँ आते हैं। रिपब्लिकन सेना के चीफ आनंदराज अंबेडकर भी भीमा कोरेगांव पहुंचे। उन्होंने कहा कि इस मौके पर विभिन्न राज्यों बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक और तमिलनाडु के लोग यहाँ पे आए हुए हैं। उन्होंने आगे कहा कि मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री का चुनाव बहुमत से होता है और अगर उन्हें आज के दिन का महत्व महसूस हो तो उन्हें जरूर यहाँ आना चाहिए। जनता को कोई आमंत्रित नहीं करता, वे स्वयं आते हैं। यहाँ मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री के आने की उम्मीद है। नाही, आज या इथे मी पाहतोय नुसतं भीम आर्मी नाही तर सर्व जाती धर्माचे लोक आणि अख्ख्या म्हणजे वेगवेगळ्या स्टेट्स मधून लोक आलेली आहेत। कर्नाटक असेल, यूपी असेल, बिहार असेल, तामिळनाडू असेल। त्यामुळे आज हा जो एक क्रांती संग्राम आहे तो आता हा संपूर्ण देशभर याचं लोट पसरलेलं आहे। लोकांमध्ये याची जाणीव झालेली आहे आणि या देशातला तमाम जो बहुजन वर्ग आहे, दलित आहे, कष्टकरी आहे, यांना आजचा दिवस हा स्वतःचा मुक्ती संग्रामाचा दिवस, आपल्याला मुक्ती मिळाली अशा पद्धतीने लोक पाहत आहेत। कारण ह्याच्या आधी ना त्यांना शिक्षणाची सोय होती, इतर कसली सोय नव्हती, परंतु जेव्हा हे युद्ध जिंकलं गेलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बहुजनांच्या शिक्षणाची आणि इतर सर्व प्रकारची दारं या संग्रामानंतर खुलली आणि त्यामुळं आज लोकांमध्ये या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज प्रचंड मोठा जनसमुदाय या इथे आलेला आहे आणि दिवसेंदिवस हा जनसमुदाय वाढत चाललेला आहे। हे बघा, त्याने येवो की न येवो हा महत्त्वाचा प्रश्न आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या जनतेच्या मतांवरती होतात, त्यामुळे आज ते आहेत उद्या नसतील। त्यांना जर महत्त्व वाटत असेल या दिवसात तर त्यांनी यायला पाहिजे। कोणी इथे आज या जनतेला कोणी आमंत्रित करत नाही, स्वतःहून येतात। त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा अजून काय कुठचे मंत्री असतील, ज्यांना या दिवसाचं महत्त्व कळतं ते स्वतःहून इथे येतील अशी माझी अपेक्षा आहे। ठीक आहे, थँक्यू। धन्यवाद।